श्रोते हो नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, पालक आणि मुलं म्हणजे मुलाच्या जन्मापासूनच जोडलेलं एक नातं आणि मुलांचं बालपणापासून ते प्रौढत्वापर्यंत शारीरिक, भावनिक, सामाजिक आणि शैक्षणिक संगोपन करण्याची प्रक्रिया म्हणजे पालकत्व. मग हे पालकत्व कधी अधिकारवादी असतं तर कधी सत्तावादी, कधी एक जबाबदारी तर कधी जोखीम. तर आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलंय सई साने मॅडम यांना आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत जबाबदार पालकत्व याविषयी. मॅडम नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार वंदना. नमस्कार श्रोते हो. मॅडम, लहान मुलं जे जे बघतात ना तसं ती अनुकरण करत असतात. मग हे अगदी लहान मूल म्हणजे अगदी बाळ असल्यापासून आपण बघतो बघा. आणि पालकत्वाची सुरुवात इथूनच होते. तर मुळात पालक म्हणून मुलाला घडवत असताना सुरुवातीचा टप्पा कसा असला पाहिजे? आपली जी पालकत्वाची सुरुवात होते ती मुलाच्या जन्मापासून होते. ज्या क्षणी मूल जन्माला येतं त्या क्षणी पालक म्हणून आपला जन्म होतो. बरोबर. त्यामुळे आपली जी पालकत्वाची सुरुवात होते ती 0 या वयापासून होते. दुर्दैवानी त्या वयात जेव्हा पालकत्वावर भर द्यायला पाहिजे तो दिला जात नाही. खरंय. म्हणजे काय तर त्यावेळेला आपण फक्त मुलांचं शी शू खाणं पिणं झोपणं त्यांचं आजारपण इथपर्यंतच मर्यादित समजतो पालकत्व. पण मूल जेव्हा जन्माला येतं तिथपासून त्याच्या मनावर वेगवेगळी चित्र उमटत असतात आणि त्यांच्या मनात काहीतरी, जरी त्यांना ते नंतर आठवलं नाही तरी ते ज्याला आपण संस्कार म्हणू शकू ते त्या वयापासूनच होत असतात. पालक जे काही बोलतात, आजूबाजूचं जे काही वातावरण असतं त्या सगळ्यातून मुलाची जडणघडण सुरुवात होते. आणि म्हणून इथे पालकत्व हे जास्त महत्त्वाचं ठरतं. कारण आपण जे काही करतो पालक म्हणून मुलाला कसं सांभाळतो, त्याच्याकडे किती लक्ष देतो, जबाबदारीने कसं आपण त्याला वाढवतो, ह्या सगळ्याचा परिणाम त्या मुलाच्या जडणघडणीवर होत असतो. आणि मला वाटतं मॅडम की जेव्हा आपलं मूल जन्माला येतं तर तेव्हापासून आपण बघतो की एक 6-7 महिन्यानंतर आपण त्याच्याशी संवाद साधायला लागतो. मग कधी ते बोबडे बोल असतात, कधी आपण स्पष्ट बोलतो. तर हा जो संवाद आहे तो पण मला वाटतं मुलांच्या मनावर खूप परिणामकारक ठरतो. आणि 0 ते 5 या वयोगटात आपण म्हणतो की जेवढं तुम्ही मुलांना द्याल तेवढं भरभरून ते आपल्या मेंदूत साठवत असतात. तर याविषयी काय सांगाल? आधी आपण 0 ते 5 या वयोगटाचा मुद्दा घेऊया. आपण जेव्हा आपल्या लहानपणीचा आठवायला जातो त्यावेळेला आपल्याला कधीपासूनच्या गोष्टी आठवत असतात. कदाचित लहान शिशुवर्गातल्या गोष्टी आठवतात, पहिलीतल्या गोष्टी आठवतात. त्याच्या आधीच्या आठवणी आपल्याला नाही आठवत. हो. क्वचित एखाद्या मुलाला एखादं चित्र स्वरूपात आठवतं किंवा आजी आठवते का, पणजी आठवते का, असं कधीतरी विचारलं तर एखादं चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण घटनांची आठवण नसते. बरोबर. म्हणजे मग आपण असं म्हणायचं का की 0 ते 5 मध्ये त्याची पाटी कोरी असते, त्याच्या मनात काहीच उमटत नाही? तर तसं नसतं. फक्त त्याला ते आठवत नाही. पण त्या ज्या गोष्टी घडतात किंवा त्यावेळेला जे त्याच्या मनात चित्र उमटतात त्यांचे दूरगामी परिणाम आपल्याला नंतरही दिसून येतात. त्यांच्या पुढच्या वयात त्या मुलाच्या जडणघडण होण्यामध्ये त्या सगळ्या आठवणींचा, त्या सगळ्या संस्कारांचा परिणाम असतो. मग हे संस्कार कुठून होतात त्या वयात? तर पालकांकडनं किंवा आजूबाजूच्या जगाच्या अनुकरणातून होतात. त्यामुळे परत एकदा इथे पालकांची जबाबदारी वाढते की आपलं अनुकरण करून मूल पुढे जाणार आहे किंवा शिकणार आहे कसं वागायचं. तेव्हा आपण कशी वर्तणूक ठेवायची हा थोडासा सजगपणे विचार करायची गरज आहे. आपण जेव्हा जबाबदार पालकत्व म्हणतो तेव्हा ती जबाबदारी ही इथे येते. आपण कसं जबाबदारीने वागतोय त्याच्या समोर इथे त्याचा विचार केला जातो. बरोबर. आता आपण वळूया तू जे संवाद म्हणालीस त्याच्याकडे. तर संवाद किती महत्वाचा आहे? तर सगळ्यात जास्त संवादच महत्वाचा आहे. खरंय. आपण बोलून साधतो तो एक संवाद आणि आपल्या देहबोलीतून, आपल्या कृतीतून, आपल्या वर्तणुकीतून जो साधतो तो एक संवाद. बरोबर. आत्ता आपण मौखिक संवादाविषयीचा विचार करूया. आपण काय बोलतो, आपण कसे बोलतो, बोलताना आपला सूर कसा आहे, त्याच्यानंतर आपण किती आश्वासन देतोय त्याला, म्हणजे किती विश्वास देतोय मुलाला, ते आपल्या शब्दातून, आपल्या देहबोलीतून, आपल्या शब्दांच्या सुरातून मूल जोखत असतं. मुलांशी संवाद महत्वाचा आहे कारण त्याच्यातूनच त्यांच्या वर्तणुकीचे टप्पे ठरणार आहेत, पॅटर्न्स ठरणार आहेत की ते कसे वागणार आहेत.
आई वडील जेव्हा घरात वादावादी होते, भांडणं होतात, तेव्हा मुलांचा सूरही तसाच लागतो. समाजात बोलताना असेल, घरात बोलताना असेल, मुलांचा सूरही आई वडिलांप्रमाणेच लागतो. त्यामुळे हा संवाद म्हणजे जो शब्देविण संवादू म्हणतो तो संवाद तर महत्वाचा आहेच, आणि असा जो आपण संवाद साधतो तोही महत्वाचा आहे, कारण त्यातून मुलाला आधार मिळतो. खरंय. मी तुझ्या पाठीशी आहे, हं. तुला जिथे गरज लागेल तिथे मी आहे उपलब्ध, हे आपण संवादातून साधता येतं. बरोबर. अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट संवादाच्या ह्याच्यात, आता थोडं पुढच्या वयाकडे जाऊया, 5 पासून पुढे म्हणूया, जेव्हा मुलं शाळेत जातात. आजकाल काय दिसतं की बऱ्याच घरांमध्ये मुलं शाळेतनं आली की त्यांना खूप काहीतरी सांगायचं असतं. खरंय. आई हे, आई ते, आई असं, बाबा तसं, आजी तसं. आपण काय करतो, थांब, त्यांच्या उत्साहावर पाणी पाडतो. काही वेळेला हे दिसून येतं. त्यांना शाळेतलं काय, माझ्या मित्रांनी असं केलं, आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता, वर्गात तो अमका तमका मुलगा पडला, अमक्या तमक्या मुलाला जास्त मार्क मिळाले, हे सगळं जे काही मुलांच्या विश्वात घडत असतं ते ऐकून न घेता, आज बाईंनी अभ्यास काय दिला, परीक्षेचं टाइम टेबल मिळालं का, हा संवाद नसतो, ही चौकशी असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटरॉगेशन म्हणतो. किंवा त्यांच्यावर असतं. एक प्रकारचं दडपण सुद्धा येत असेल ह्या हो, संवादांमुळे. कारण येतं त्याच्या ना. मनातले विचार तरंग वेगळे आहेत आणि आपल्या मनातले वेगळे हो. आहेत. त्याच्या उत्साहावर पाणी फिरतं ना, की फिरतं ना. तो उत्साहाने सांगायला येतोय काहीतरी छान गोष्टी, आणि त्या झोनमधनं बाहेर येऊन अचानक दडपण येतं त्याच्या मनात. दडपण येतं, आणि मुख्य सगळ्यात धोकादायक गोष्ट ही आहे की संवाद खुंटायला तिथून सुरुवात होते. नक्कीच. फक्त चौकशी उरते. मग मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातनं जर थोडासा विचार करायचा झाला तर मुलांशी बोलण्याची वेळा असतात. ओके. जेव्हा मुलं सकाळी उठतात ती फ्रेश असतात एकदम, हो. त्यावेळेला त्यांना काहीतरी घडलेलं सांगायचं असतं, आज दिवसभरात काय करायचंय ते सांगायचं असतं. ती सुंदर वेळ असते. त्यावेळेला जर आपण त्यांच्याशी बोलू शकलो, त्यांच्या मनात काय आहे ते कळू शकलं, त्याच्यानंतर शाळेतनं आल्यावरचं असेल, आणि त्याच्यानंतर शेवटची वेळ ही रात्री झोपतांची, हं. हे ज्या 3 वेळा आहेत त्या 3 वेळा ह्या एक्सक्लुझिव्हली मुलांशी गप्पा मारण्याकरता ठेवल्या पाहिजेत. क्वालिटी टाइम. क्वालिटी टाइम असं म्हणता येईल, पण थोडासा तो शब्द आता जरा बदनाम झाल्यासारखा झालेला आहे. त्याच्यापेक्षा गप्पांचा, मुलाशी जोडून घेण्याचा वेळ, हं. ह्या वेळेला जर तुम्ही मुलांशी बोललात, कारण त्यावेळेला त्यांच्या पुढे दुसरं काहीच जग नसतं, खरंय. ते फक्त तुमच्यासाठीच उपलब्ध असतात. अशा वेळेला जर तुम्ही त्याच्यासाठी उपलब्ध राहू शकलात तर तुम्ही संवादाचे खूप जास्त पूल बांधू शकता. आणि मूल कसं 6-7 तास शाळेत असतं, पण उरलेले जे तास आहेत ते पूर्णपणे घरात वाढतंय. हो आणि तिथेच ते घडत असतं जास्तीत जास्त. हो ह्याच्यात मला एक मॅडम असं वाटतं की तुम्ही जे म्हणालात की शाळेतनं मूल आल्यावर त्याला खूप काही सांगायचं असतं. आता काय होतं, शाळेतनं मूल यायला उशीर होतो, राहू दे तू आता अभ्यासाला बस, हे करण्याऐवजी सगळ्यांनी एकत्र मिळून शुभंकरोती म्हटली संध्याकाळची, ज्याला आपण पर्वचा म्हणायचो. त्याच वेळेला लहानपणी आपण पण पाढे म्हटलेले आहेत. इथेही आपोआप उजळणी होते आणि ते मग अंगवळणी पडत जातं. हो. तसंच मुलांबरोबर मैदानी खेळ आहेत पूर्वीचे, लगोरी असेल, खामखाम खांबोळी असेल, पकडापकडी असेल, डोंगर की पाणी असेल, हे खेळ पालकांनी मिळून जर त्यांच्याबरोबर खेळले ना, की अरे माझी आई किंवा माझे बाबा माझ्याबरोबर लहान होऊन खेळतायत, त्यांना खूप गंमत वाटते. हो. मुलं जेव्हा विशेषतः लहान असतात त्यावेळेला आई बाबा, घरातले आजी आजोबा हे त्यांचं जग असतं. त्याच्यानंतर ते जे बाहेर जातात, खेळतात, हे मैदानी खेळणं आता लुप्त होत चाललेत. आणि त्याच्यामुळे काय होतंय तर त्यांच्या अंगात जी ताकद आहे, ज्याला रग म्हणतो ना आपण, पूर्वी बघ एक शब्द असायचा की रग जिरली पाहिजे अंगातली. खरंय. ती जर जिरली नाही तर घरी येऊन त्याचे चिडचिड, अग्रेसिव्हनेस, हे जे सगळे प्रयोग दिसतात आपल्याला, ते कुठेतरी त्याच्यातून येतात. आणि थोडंसं काय आहे माहितीये की ओव्हर प्रोटेक्शन पण वाढलेलं आहे पालकांचं, की जाऊ नकोस तू, पडशील, तुला लागेल. अरे पण आपल्या लहानपणी आपण ऐकत आलोय, पडे झडे तो वाढे. त्या मुलांना पडू दे ना, तोही अनुभव घेऊ दे, त्याच्यातनं पण ते शिकतच जाणार आहे ना. हो. थोडासा एक वेगळा विचार आपण इथे करूया की आजकाल ना आपण मुलांना सगळं इन्स्टंट द्यायला बघतोय. बरोबर आहे. इन्स्टंट फूड, आता परीक्षा आली तर इन्स्टंट पेपर सेट असतात, काय म्हणतात आजकाल त्याला, अपेक्षित प्रश्नसंच. हो हो हो. की ते जे अपेक्षित आहे ते येणार आहे. ह्या सगळ्या इन्स्टंटच्या जमान्यात आपण त्यांना इन्स्टंट यश सुद्धा देऊ बघतोय. आणि देर आर नो शॉर्टकट्स फॉर सक्सेस. खरंय. हे कुठेतरी हरवत चाललंय. आणि मग जेव्हा ती मुलं त्यांच्या करिअरच्या टप्प्यात येतात
त्यावेळेला तिथे काही इन्स्टंट मिळत नाही त्यांना हो. आणि मग तिथे त्यांचं खरं नुकसान सुरू होतं. हं. आपण आई वडील म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांना देऊ करतो, त्यांच्या हातात देतो. म्हणजे घरात पाणी मागितलं तरी आणून देणारे आई वडील, आजी आजोबा सगळे आहेत. आपण त्यांना त्यांच्यावर जबाबदारी टाकत नाही खरंय. जी आपल्यावर होती. आपण जेव्हा वाढलो तेव्हा काही कामं घरातली आपण करायची होती, इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही मुलगी आहात की मुलगा आहात. कधीतरी पूर्वीच्या काळात घरातली कामं मुलींनी करायची, बाहेरची कामं मुलांनी करायची, हे असू शकेल. नवे होतंही काही प्रमाणात, पण तरी सुद्धा कामं करायची हे अधोरेखित वाक्य होतं. बरोबर आहे हो. की घर आपल्या सगळ्यांचं आहे, तर त्या घराच्या जडणघडणीत ते वाढण्यात आणि ते मेंटेन करण्यात आपल्या सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे. नक्कीच. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हं. आजकाल हा विचार कुठेतरी मागे पडतोय. एक खूप घातक गोष्ट आहे ती म्हणजे आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळू दे. हे तर आहेच. म्हणजे ह्याविषयी तर तुम्ही बोलाच, पण अजून एक ॲडिशन मी त्याच्यात करेन की आमच्या काळी असं नव्हतं, तुम्हाला आता सगळं मिळतंय, हाही मुद्दा आहे. म्हणजे दोन्ही विरोधाभास आपल्याला बघायला मिळतात. तर त्याविषयी पण थोडंसं सांगा. आपण आमच्या वेळेला असं नव्हतं ह्याच्याबद्दल आधी बोलूया. आमच्या वेळेला असं नव्हतं. आता आहे. बरोबर. मग आता ज्या सुखसोयी आहेत त्या आपण मुलांना द्यायच्या नाही का? जर आवाक्यातली शाळा असेल, समजा एखादाच किलोमीटर आहे, 10-15 मिनिटात मूल शाळेत पोचतंय चालत जाऊन, तर त्याला शाळेत जायला काही हरकत नाहीये चालत. बरोबर. पण जर ती शाळा लांब असेल आणि जर गाडीची सोय असेल आणि जर तुमची ऐपत आहे गाडीची, तर तुम्ही त्याला ती द्यायला काहीच हरकत नाहीये. नक्कीच. तो जो वाचलेला वेळ आहे तो तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी त्याचा वापर करू शकता. बरोबर. त्यामुळे जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याच्याबद्दल रडण्यात आणि ईर्ष्या करण्यात काहीच अर्थ नाहीये. खरंय. हा एक भाग झाला. दुसरा मुद्दा असा होता की मला जे मिळालं नाही ते सगळं माझ्या मुलांना मी देऊ करणार. ही एक अत्यंत घातक गोष्ट आहे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीत, मग त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांना देणार आहात का? आणि त्या देणं गरजेचं आहे का? बरोबर आहे. केवळ तुमच्याकडे आत्ता पैसा आहे, तुम्हाला ते देणं शक्य आहे. म्हणजे परत एकदा जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईलचं घेऊया, कारण हे आत्ताचा ज्वलंत प्रश्न आहे हा. खरंय. माझ्या लहानपणी मोबाईल नव्हता किंवा आमच्याकडे माझ्या वडिलांनी शक्य असून सुद्धा टीव्ही घेतला नाही. मी असं काही करणार नाही. माझ्या मुलांना मी मोबाईल देईन किंवा हे केलं तर मी हे देईन. मी त्यांना चांगल्या ठिकाणी फिरायला घेऊन जाईन, मी त्यांना चांगल्या हॉटेलमध्ये खायला घेऊन जाईल. आमच्या लहानपणी हे काही नव्हतं. पण हे खरंच आवश्यक आहे. क्वचित कधीतरी एखादी गोष्ट देणं हे योग्य आहे. बरोबर. पण प्रत्येक वेळेला जी गोष्ट मुलांच्यासाठी घातक ठरतीये हे आपल्याला दिसतंय, ती केवळ माझ्या लहानपणी नव्हती आणि आता ती सुखाचं एक साधन मानलं जातंय म्हणून ते देऊ करणं हे कितपत योग्य आहे, ह्याच्यात थोडीशी जबाबदारीची जाणीव आपण ठेवायला नको का? नक्कीच. हा विचार पालकांनी केला पाहिजे. म्हणजे त्या मुलाला पण त्याची जबाबदारी कळली पाहिजे त्यातून, आपल्या कृतीतून. हो. आणि ह्यालाच मी जोडून असं म्हणेन की मागाचा जो मुद्दा की इन्स्टंट जमाना झालेला आहे, तर मुलांना निर्णय पण इन्स्टंट हवे असतात आणि ते पटवून देता आलं पाहिजे पालकांना. मग ते निर्णय असोत किंवा एखादी कृती असू दे. तर त्याविषयी काय सांगाल? काही गोष्टीत ना आपल्याला इन्स्टंट निर्णय द्यावे लागतात आणि जिथे ते देणं शक्य असतं तिथे ते द्यावेत की. म्हणजे उदाहरणार्थ की समजा मुलाला सहलीला जायचंय शाळेच्या, बरेचदा नाही म्हणायच्या ऐवजी आई काय म्हणते, बाबांना विचारून सांगते. त्याच्याकडे आपण नंतर वळूया. पण समजा सहलीला जायचंय शाळेच्या, अशा वेळेला उद्या किंवा परवा पैसे भरायला हवेत, नाहीतर जागा सगळ्या भरतील आणि मला जागा नाही मिळणार. अशा वेळेला आईला हा निर्णय घेता आला पाहिजे की आपल्याला जी काय सहलीची रक्कम शाळेने सांगितलेली आहे ती मला भरणं शक्य आहे सहजपणे. बरं, शाळेकडनं जाते, शिक्षक काळजी घेतात, सगळं व्यवस्थित आहे, तर मी पटकन हो म्हणून मोकळी होईन. बरोबर. मी तिथे बाबांची ढाल वापरणार नाही नाही म्हणण्याकरता. पण काही निर्णय मात्र विचारपूर्वक घ्यावे लागतात. उदाहरणार्थ मुलाच्या करिअरचा निर्णय असेल किंवा एखाद्या क्लासला घालायचंय की नाही, किंवा एखादी गोष्ट केली तर त्याचा त्याच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होणार असेल, तर तिथे ते निर्णय विचारपूर्वक एकमेकांशी बोलून घ्यावे लागतात आणि ते तसेच घेतले गेले पाहिजेत. बरोबर. कुठेतरी ना मुलांना परत एकदा आपण मगाशी घेतलेला एक छोट्याशा मुद्द्याला ज्या स्पर्श केला तिकडे जाऊया.
की मुलांना कर्तव्य आणि जबाबदारी घरातली याची जाणीव करून द्यायला पाहिजे आपण. म्हणजे नुसती शिस्त कामाची नाही किंवा नुसते हक्क पण कामाचे नाहीत. मी या घरात राहतो, माझा या घरावर हक्क आहे, किंवा मी या घरात राहते, माझा या घरावर हक्क आहे ना. पण मग तुझा जसा या घरावर हक्क आहे तशीच तुझी या घराप्रती काही कर्तव्य पण आहेत. नक्कीच. तुझी काहीतरी जबाबदारी पण आहे. हे कुठेतरी मुलांना पालकांकडून शिकवलं गेलं पाहिजे. खरंय. प्रत्येक हक्क आणि कर्तव्य ह्या एका नाण्याच्या दोन बाजू असतात. मग ते वेगळं शिकवावं नाही लागत. बरोबर आहे. मग ते तिथे पण मुलांच्या लक्षात येतं की नाही, जसे आपल्याला काही हक्क आहेत तसेच ती जबाबदारी पण आहे. त्या मुलाला थोडंसं समजावलं तरी हे पण कळतं की शाळेतलं जे सामान आहे, खेळाचं असेल, अभ्यासाचं असेल, पुस्तकं असतील लायब्ररीतली, ती सांभाळून वापरायला लागतात. बरोबर. तो जसा आपला हक्क आहे शाळेच्या सामानावर, तसंच ते नीट ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. जबाबदार पालकत्व म्हणजे या हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून देणं. नक्कीच. पण जेव्हा आपण आता हे कर्तव्य आणि हक्कांबद्दल बोलतोय तर ह्याच्यात अजून एक थोडासा मुद्दा मी ॲड करेन की आजकाल त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब आपल्याला बघायला मिळतात. पण काही कुटुंबात अजूनही आजी आजोबा असतात. बरोबर. तर आजी आजोबांची मजबूत ढाल करतात मुलं. हो. आणि मग शिस्त, जबाबदारी किंवा मग एखाद्या गोष्टीचा हट्ट असेल तर आजी आजोबांच्या ढालीचा वापर करून ही मुलं आपल्या मनासारखं करून घेतातच. आणि मग पालकांसाठी ती जोखीम होऊन जाते. मग यावर तोडगा कसा काढायचा पालकांनी? कुठेतरी ना हे परत मुलांनी पालकांकडे किंवा आजी आजोबांच्या वर्तनातून बघितलेलं असतं. जसं मी मगाशी म्हटलं की आईला सहलीला जायला विचारलं तर आई सांगते बाबांना विचारून सांगते, आणि मग नंतर बाबा नाही म्हणाले. म्हणजे प्रत्येक घरात हे असं होत असेल असं नाही, एक उदाहरण. मग अशा वेळेला मुलांना काय वाटतं की मग मी पण अशी ढाल करू शकतो. बरोबर. आई बाबा जिथे नाही म्हणतायत तिथे आजी आजोबा जर हो म्हणत असतील तर मुलं त्याचा वापर करणारच आहेत. नक्की. तेवढी मुलं हुशार असतात. आणि तू विचारलंस की ह्याचं काय करायचं, म्हणजे कसं हे अवॉइड करायचं. तर मला असं वाटतं की आई वडील आणि आजी आजोबा किंवा घरात जी कोणी प्रौढ माणसं असतील त्यांनी एकत्र बसून घरात काय चालणार आहे आणि कुठली गोष्ट घरात चालणार नाही ह्याच्या बाउंड्रीज आखायला पाहिजेत. बरोबर. की ही गोष्ट तू केलीस तर ही घरात एक्सेप्टेबल नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या चौघांचंही, म्हणजे आता आपण असं गृहीत धरूया की आई वडील आणि आजी आजोबा, तर त्या चौघांचंही किंवा त्या घरातल्या प्रौढ माणसांचं एकमत पाहिजे. जर आजी आजोबांना असं वाटत असेल की आई बाबा कुठेतरी चुकतायत तर आईबाबांची चूक मुलांच्या समोर आईबाबांच्या लक्षात आणून न देता नंतर शांतपणे बोलून त्याच्यावर काहीतरी तोडगा काढता येतो. हे फार महत्वाचं आहे. हो. कारण ह्याच्यात अजून एक ॲडिशन म्हणजे की काही वेळा आपण असंही बघतो की आपलं मूल जेव्हा चार चौघात चुकीचं वागतं, एखादी छोटीशी चूक सुद्धा असते, तर पटकन तोंडातनं काय येतं तसाच वागायचा तो, असं न म्हणता त्या मुलाला जर आपण बाजूला घेऊन समजावलं तर त्या मुलाला जास्त चांगलं कळेल आणि त्याच्या मनावर पण आघात होणार नाही ना. नाहीतर त्या मुलाच्या डोक्यात फिट बसतं की चार चौघांच्यात आज आई मला बोलली. तर हाही एक मुद्दा आहे की आपल्या मुलांना आपल्याविषयी विश्वास, प्रेम आणि आधार या तिन्ही गोष्टी वाटल्या पाहिजे. घरात असताना काय, शाळेत असताना काय किंवा समाजात वावरताना. तर याविषयी पण. हो. आपण मुलांशी कसं बोलतो, जसं आपण अगदी सुरुवातीला म्हटलं की मुलं अनुकरणातनं शिकतात. जेव्हा आई मुलाला पटकन चार चौघात बोलते किंवा आजी म्हणते किंवा वडील म्हणतात, उद्या पुढे जाऊन मुलंही तेच बोलतं. तू म्हणालीस तसं मुलांच्या मनावर आघात तर होतोच की म्हणजे मी असाच आहे का, त्याची एक स्वप्रतिमा तयार व्हायला लागते. कुठेतरी त्याच्या मनात की मी काहीतरी माझ्यात कमतरता आहे असं वाटू शकतं किंवा अतिकौतुकाने मी म्हणजे कोण हेही वाटू शकतं. हा जो बॅलन्स आहे तो आई वडिलांनी राखणं गरजेचं आहे. खरंय. दुर्दैवाने ना आपल्याकडे पालकत्वाचं काही शिक्षण दिलं जात नाही फॉर्मल. खरंय. मी बरेचदा असं म्हणते की मूल किती वर्षाचं आहे तितकेच आई वडील त्याच वर्षाचे आहेत. त्यामुळे बरेच वेळेला असं दिसतं आपल्याला की मुलं जेव्हा सामाजिक परिस्थितीत जसं वागतात ते न वागण्याकरता त्यांना आधी काहीतरी सांगणं, आपल्या वागणुकीतून त्यांच्या पुढे काहीतरी आदर्श ठेवणं हे जास्त गरजेचं आहे. नक्कीच. आणि समजा त्यातून काही चूक झालीच तर तू म्हणालीस तसं
की त्यावेळेला त्याला सावरून घेऊन नंतर त्या चुकीची जाणीव देणं, चार चौघात त्यांचा अपमान न करता, हे जास्त महत्वाचं आहे. आणि मगाच्या मुद्द्यामध्ये अजून एक मुद्दा राहिला मॅडम, की आपल्या लहानपणी मला आठवतंय की आपल्या आजी असेल किंवा आई असेल, झोपताना किंवा जेवत असताना गोष्टी सांगून भरवायची. पण हल्ली आपण काय चित्र बघतो, चला रात्रीची वेळ आहे, आपण मोबाईल घेऊया, सगळ्यांनी मोबाईलवर काहीतरी बघूया आणि झोपूया, असंच सगळ्या घरांमधनं चित्र बघायला मिळतंय. तर हा सुद्धा गोष्टीच्या माध्यमातून किंवा इतर दिवसभराच्या आढाव्याच्या माध्यमातून सुद्धा एक मोकळा संवाद जो आता हरवत चाललाय, तो नक्कीच साधू शकतो ना आपण. हो. आणि परत एकदा मगाचाच मुद्दा घ्यायचा झाला तर परत एकदा मुलं अनुकरणातनं शिकत असतात. हो. आपण जेव्हा मुलांना सांगतो मोबाईल घेऊ नका, आणि जर आई वडील किंवा आजी सुद्धा, आजोबा घरात आल्यावर बाहेरून एंटरटेनमेंटच्या नावाखाली जर मोबाईल घेऊन बसत असतील तर मुलापुढे काय चित्र जाणार आहे. खरंय. झोपताना तू म्हणालीस तो वेळ खूप महत्वाचा आहे. आपण सुरुवातीला पण बोललो की त्या वेळेला मुलं संवाद करण्याच्या मनस्थितीत असतात. तो एक तुमच्यासाठी असलेला एक्सक्लुझिव्ह वेळ असतो, तिथे मध्ये कोणी येणार नसतं. म्हणून आई वडील किंवा आजी आजोबा कोणीतरी मुलांबरोबर झोपताना असणं ते त्यांच्यासाठी एक आश्वासक पण असतं. हो. आणि संवाद वाढवणं याच्यासाठी हा वेळ खूप कामाला येतो. बरोबर आहे. आणि असंही बघितलं जातं मॅडम की आपल्याला दुसऱ्या दिवशी मुलाकडनं एखादी गोष्ट करून हवी असेल, म्हणजे अधिकारवाणीने नाही, गोडपणाने, ती जर रात्री झोपताना आपण मुलाला सांगून झोपवताना की बाळा उद्या आपल्याला असं करायचंय हां, तर ते प्रॉपर प्लॅनिंग आपण झोपताना केलं ना, तर त्या मुलाच्या डोक्यात ते फिट बसलेलं असतं आणि दुसऱ्या दिवशीचा वेळ सुद्धा सत्कारणी लागतो. हो. कुठलीही गोष्ट आपण अशी अचानक त्यांना सांगितली ना की मग मुलं गडबडतात. त्याच्यापेक्षा जर आधी पूर्वसूचना दिलेली असेल की आपल्याला उद्या हे काम करायचंय, त्याच्यासाठी मला तुझी अशी अशी मदत लागणार आहे, अशा वेळेला मुलं सुद्धा मानसिक तयारी झालेली असते त्यांची की आपल्याला आईला मदत करायची किंवा आजीला मदत करायची. ती त्याप्रमाणे टाइम मॅनेजमेंट शिकवता येतं त्यांना. बरोबर. बघ, संस्कार हे उपदेश करून देण्यापेक्षा या छोट्या छोट्या कृतीतून ज्या सवयी लागतात ना, ते सुद्धा संस्कारच असतात ना. संस्कार म्हणजे तरी वेगळं काय. संस्कार हे मुळात करावे लागत नाहीत, तर ते आपोआप अनुकरणातनं घडत जात असतात. म्हणजे तसे ते व्हायला पाहिजेत. नक्कीच. कारण उपदेश केले कोणीही, म्हणजे अगदी तुला मला सुद्धा जर कोणी समोर बसून प्रवचन द्यायला सुरुवात केली तर तिसऱ्या मिनिटाला आपण ते डोक्यातनं काढलेलं असतं. खरंय. म्हणजे जातं ते, असं म्हणूया. मुलं तर काय आणखीन आपल्या पुढची असतात आणि प्रत्येक पिढी एक पाऊल पुढे असते आधीच्या पिढीच्या. त्याच्यामुळे ते तसेच व्हावेत, आपल्या वर्तणुकीतून व्हावं, आपण पालक म्हणून कसे आहोत त्याच्यातून त्यांना ते कळावं, हे जास्त योग्य वाटतं मला. मला मॅडम अजून एक इथे मुद्दा विचारायचा आहे तुम्हाला. काही वेळा आपण असं बघतो की साधारण 12 ते 14 या वयोगटातली जी मुलं आहेत ती पटकन उलट उत्तरं करताना दिसतात. टीन एज मधली मुलं, म्हणजे पालक काही समजून सांगत असतील तर ते समजूनच घ्यायचं नसतं त्यांना, म्हणजे कुठून तरी झुगारूनच द्यायचं असतं. तर याविषयी काय सांगाल? जी 12 ते 14 वर्ष वयाची मुलं आहेत, आपल्याला माहिती आहे की ही वाढीच्या वयातली मुलं आहेत. ह्यांच्या मनात, शरीरात आणि अवतीभोवतीच्या परिस्थितीत प्रचंड वेगाने बदल होत असतो. म्हणजे सामाजिक बदल ज्या वेगाने होत आहेत त्या वेगाने तर आपल्याला सुद्धा भोवंडून जायला होतं. ही मुलं ना वयाच्या अशा टप्प्यावर आहेत की जिथे त्यांचं लहानपण संपलेलं नाहीये आणि मोठेपण सुरू झालेलं नाहीये. अडनिड वय. आणि अशा वेळेला त्यांच्या डोक्यात विचारांचा प्रचंड गोंधळ असतो. काय योग्य, काय अयोग्य, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती खूप जास्त गोंधळलेली असतात. म्हणजे तो जो एक मोठा होण्याचा त्यांच्या वयाचा भाग आहे, तिथे आईवडिलांचं वर्चस्व त्यांना नको असतं. पण त्याच वेळेला आईवडिलांचा आधारही त्यांना गमवायचा नसतो. मग कुठेतरी ते जे एक्सप्रेशन आहे त्यांचं, त्यांना ऐकून घ्यायचं नाहीये, ते ॲग्रेसिव्ह होतात काही वेळेला. मला असं वाटतं की कुठेतरी हे त्यांचं जे गोंधळलेपण आहे त्यातून निर्माण होणारी ही प्रतिक्रिया आहे. मग अशा वेळेला ना आईवडिलांनी थोडं डोकं शांत ठेवून त्यांना विचारावं लागतं की काय प्रॉब्लेम आहे, काय गोंधळ आहे, तुला नाही समजते का काही. इथे आपण ज्या मगाचपासून संवादाविषयी बोलतोय तो संवाद महत्वाचा ठरतो. लहानपणापासून आपण जर त्या संवादात वेळेची गुंतवणूक केलेली असेल, मी गुंतवणूक म्हणते, वेळ खर्च केला नाही म्हणते, वेळ गुंतवलेला असेल तो संवादाचे पूल बांधण्यात, तर ह्या 13-14 वर्षाच्या वयात ते पूल भक्कम राहतात आणि आपण तिथपर्यंत मुलांपर्यंत पोचू शकतो त्या पुलावरनं. क्या बात आहे.
नाहीतर मग आपण मुलांपर्यंत पोचू नाही शकत खरंय. आणि मग ती अजून गोंधळतात. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? हे तुझं नेहमीचं वागणं नाहीये. मग आता तू असा का वागतोयस? हे कुठेतरी पालकांनी शांत राहून विचार केला पाहिजे आणि त्याच्यापर्यंत पोचून त्याला विचारलं पाहिजे. खरंय. आणि मग तो जे काही वागतोय ते सरसकट त्याच्यावर फुली मारण्यात काय अर्थ आहे? त्याच्या मागचं कारण शोधायला हवं ना, ते शोधलं गेलं पाहिजे. नक्कीच. मॅडम, आता कसं आहे, सगळ्यांकडे ना वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या कंपन्यांची घड्याळं आली आहेत, पण ना दुसऱ्यासाठी देण्यासाठी वेळ उरला नाहीये लोकांकडे. हो तर तुम्ही जे म्हणालात की वेळेची गुंतवणूक ही फार महत्वाची आहे. हो आणि खूप छान बोललात तुम्ही की असे पूल बांधले पाहिजेत संवादांचे की त्यातून ही पिढी खूप सक्षम बनेल. मला वाटतं मॅडम की प्रेम, विश्वास, आधार आणि जबाबदारी या ज्या 4 सूत्री आहेत, या जर मुलांना आपण आपल्या कृतीतून शिकवल्या तर त्या नक्कीच अनुकरण करतील मुलं आणि जबाबदार पालकत्वाबरोबरच जबाबदार बालकत्वही घडेल. अगदीच. तू जे म्हणालीस ते अगदीच योग्य आहे. तू जी 4 सूत्र म्हणालीस ते ॲक्च्युली जबाबदार पालकत्वाचे 4 खांब म्हणायला हरकत नाही की ज्याच्यावर आपण जबाबदार पालकत्व उभारू शकतो. आणि परत एकदा म्हणजे हे संपवताना आपण असं म्हणूया की जबाबदार पालकत्व म्हणजे काय? आपण मुलांना जबाबदारीने वागायला शिकवणं. जबाबदारीने वागायला शिकवणं म्हणजे तरी काय? की कुठलीही गोष्ट करत असताना ती योग्य प्रकारे कशी होईल त्याच्यावर भर देणं. परत एकदा योग्य आणि अयोग्य ह्या सापेक्ष गोष्टी आहेत. बरोबर. मग योग्य काय आहे? तर माझ्या मते योग्य म्हणजे बॅलन्स. प्रेम आणि शिस्त ह्यांच्यातला बॅलन्स. खरे. योग्य ठिकाणी आधार आणि योग्य ठिकाणी शिस्त. म्हणजे काय? परत एकदा नको तिकडे आधार दिला, मुलं कधी स्वतः चालायला शिकणार नाही आहेत. खरंय. बरोबर. आपण काय करतो, मुलं बघ जेव्हा लहान असतात चालायला शिकत असतात, आई काय करते, समोर बसते हात पसरून आणि मुलाला सांगते ये माझ्याकडे. मूल पडतं, परत उठतं आणि चालत येतं. त्याला माहिती असतं समोर आई बसलीये, ती आपल्याला धरणार आहे. ही जी प्रोसेस आहे, मुलाला सोडून देणं आणि योग्य ठिकाणी त्याच्यासाठी सेफ्टी नेट तयार करणं किंवा त्याला त्याची जाणीव देणं की आम्ही आहोत सेफ्टी नेट म्हणून, पण तुझं तुला चालायचंय. हा जो बॅलन्स आहे हे जबाबदार पालकत्व आहे. म्हणजे मॅडम मगाशी जी मी सूत्र सांगितली त्याबरोबरच मी तुझ्यासोबत कायम आहे हा जो आधार आहे मुलांना, तो आधार अगदी वयाच्या 0 वयोगटापासून ते अगदी त्याच्या प्रौढत्वापर्यंत कायम हा आधार सोबत असेल ना, तर मला वाटतं जबाबदार पालकत्व म्हणजे काय हे वेगळं सांगायची गरजच उरणार नाही. नक्कीच. मॅडम, आज इथे तुम्ही आलात आणि जबाबदार पालकत्व याविषयी खूप छान माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य